तर मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज शैलेशचा पहिला बॉल क्लासिकल नजाकत भरलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. विशाल भोईरच्या बॅटमधून येतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचं रूप त्याने धारण केलं. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. सुमधुर संगीताची धून आपण ऐकली. 6 रनवर पहिला बॅट्समन गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. आज जर आपण पाहिलं ना तर दारावे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने उंचावलं, सर्व गावातील युवकांना एकत्रित करून संघ प्रस्थापित केला आणि ज्या टीमने मात्र खऱ्या अर्थाने संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या नावाचं वर्चस्व ज्या संघाने वाढवलं, त्या संघाचा संघनायक अर्थातच सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळेल. दारावे गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा खेळाडू. गेले अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये भरपूर चांगला खेळ राहिलाय. स्वतः टीमचा महानायक. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. उंची भरपूर आहे. 2 फिल्डर चेंडू खाली. एक सोपा झेल पकडलाय. तू चलतो मैं आया. फलंदाज विशाल भोईर बाद झाल्यानंतर सचिन नाईक देखील होतोय बाद. दुसरा धक्का टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. पाहिलं ना तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा आतापर्यंत आल्यात. हा बॉल देखील शरीरापासून थोडासा दूरवर होता. डॉट बॉलची समाप्ती. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल.
एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर 5 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाही, परंतु 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त केले. सुरुवातीचं पहिलं षटक स्ट्राईक पासून वंचित राहिला होता फलंदाज धीरज, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमधील पहिला बॉल पेस करण्याची संधी त्याला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवर राजेंद्र आपल्याला पाहायला मिळेल. राजेंद्र ननावरे गोलंदाजीच्या मार्कवर. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज सज्ज होतोय राजेंद्र. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमकता आणि फक्त आक्रमकता. 6 रनसाठी षटकार. एक वीरा माऊली गो अग्नी खोल्या ना पावली. टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमच्या माध्यमातून 12 रन आतापर्यंत. थोडासा मागडा ठरला. एक षटकार त्याच्या विरुद्धामध्ये आला, एक चौकार त्याच्या विरुद्धामध्ये आला आणि कुठेतरी टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमच्या धावफलकाला गती मिळताना आपल्याला पाहायला मिळाली. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक, ज्याने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. महत्त्वाचं षटक ते राहिलं होतं. गोलंदाज शैलेश आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला सलामीवर फलंदाज आहे धीरज भोईर. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण, घुटना टेक और सिक्सर दे. सेकंड ओव्हर मधील पहिल्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या षटकाच्या देखील पहिल्या बॉलवर षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय धीरजच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 25 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये जसा टप्पा पडला, अवे फ्रॉम बॉडी हा स्ट्रोक खेळला. बॉटमॅनचा चांगला वापर, ताकदीचा पुरेपूर वापर आणि हा आणखीन एक सलग दुसरा षटकार.
याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने अजिंक्य त्या ठिकाणी तैनात होता. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. धीरज भोईर या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला होता. तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळाली. एक सिंगल फक्त कामेशने पूर्ण केली. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना टीम मच्छिंद्र स्मृती दारावे तर या दोन्ही फलंदाजांना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅचमध्ये. कारण 5 विकेट आतापर्यंत गमावलेत आणि 38 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. दीपक ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल आणि फलंदाज दीपक ठाकूर देखील बाद होताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 38. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 रन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळेल परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे कामेश नाईक. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी राहिली या खेळाडूच्या माध्यमातून. कैलासचा पहिला बॉल परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. बॅट्समन पोहोचलाय कामेश क्रीज मध्ये. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर भिरकावून दिलाय. कामेशच्या बॅट मधून येतोय लॉंग अँड हाय. 6 रनसाठी षटकार.
6 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आणि 45 रन. गोलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, हा फ्लायटेड सिक्सर पाहायला मिळतोय. कैलास मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या साह्याने डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चाललाय. 52 धावा आतापर्यंत होतात. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. पुन्हा एकदा लॉंग अँड हाय. येस, इट इज अ ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 रनसाठी षटकार. पाहिले ना तर आतापर्यंत 64 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 66 धावांचा फक्त उच्चांक होता, परंतु तो उच्चांक देखील मोडीच काढला जाईल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण शेवटचं आणखीन एक षटक सध्याच्या घडीला शिल्लक आहे आणि या शेवटच्या ओव्हरसाठी रुपेशला इन्व्हाइट केलंय दिविशा 11 ऐरोली या टीमच्या माध्यमातून. फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत कामेश नाईकने टीमला वर्चस्वामध्ये आणलं. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट मिळवून दिला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नवी मुंबईचा रायझिंग स्टार भावेश नाईक. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, लॉफ्ट केलाय. एकच धाव मात्र जरूर भावेश पूर्ण करेल. सेकंड रनसाठी कॉल आणि या क्षणाला दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु फक्त 2च धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. आज जरूर कौतुक करावं लागेल फलंदाज भावेश नाईकचं देखील. पायाला दुखापत असताना देखील तो आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या संघाच्या नावासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 67, जो उच्चांक होता 66 रनचा, तो उच्चांक देखील या ठिकाणी मोडीच काढला गेलाय. टीम 68 रन उच्चांक होता.
आणि या क्षणाला काय घडलं जाईल कारण स्ट्राईक नसेल तशी, कारण दोन्ही बॅट्समनने क्रीज सोडणं, कारण दोन्ही फलंदाजांनी क्रीज सोडणं अनिवार्य आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय फटका तर जरूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर पुढे सरसावली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 68 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. या मोमेंटला समोरच्या दिशेने उडवलाय 6 रनसाठी. एक हवाई सफर भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, षटकार. 74 आतापर्यंतचा सर्वात उच्चांक गाठलाय टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला फिल्डरच्या हाताचा वेध घेतला आणि चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी. हा षटकार, या षटकाराच्या साह्याने 80 धावा होत आहेत आणि 81 धावांचं एक भलमोठं लक्ष सेट केलंय मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं ना तर 10 बॉलमध्ये 33 धावांची नॉट आउट इनिंग आणि 4 बॉलमध्ये 15 रनची नॉट आउट इनिंग भावेश नाईक आणि कामेश नाईकची आपल्याला पाहायला मिळाली. एखाद्या खेळाडूची कामगिरी कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं या दोन्ही फलंदाजाने. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. 10 बॉलमध्ये 33 रनची एक बहारदार इनिंग पेश केली कामेश नाईकने. चला तर फिल्डिंगसाठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा मच्छिंद्र स्मृती दारावे संघ. चला सलामीवर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. देवीशाही 11 ऐरोली संघ पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण या सामन्यानंतर आणखीन 2 सामने मला खेळवायचे आणि वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमकडून सहकार्याची अपेक्षा आहे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि थोडंसं सर्व संघांनी आयोजकांना सहकार्य करा वेळेच्या बाबतीत. 81 धावांचं लक्ष. अनेक प्रेक्षकांना असं वाटलं होतं की आज सामना थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळेल, परंतु कामेश नाईकची अफलातून बॅटिंग भावेश नाईकची मिळालेली त्याला साथ आणि एक चांगली पार्टनरशिप त्यांनी मात्र जरूर बिल्डअप केली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य आणि त्याचबरोबर रुपेश
ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ ओपनर बॅट्समन बनून भरपूर चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये टीम दिविशा 11 ऐरोली या टीमसाठी या दोन्ही फलंदाजांनी केले. परंतु आज भरपूर अपेक्षा असतील, कारण लक्ष देखील तेवढंच मोठं आहे. परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही ज्यावेळेस खेळाल त्यावेळेस यशप्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होत असते. सध्याच्या घडीला ॲज अ कॅप्टन सचिनजी नाईक हे मात्र खऱ्या अर्थाने आपल्या टीमचा उत्साह वाढवत आहेत. एक नवीन रणनीती त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. परंतु ती रणनीती या खेळाडूच्या माध्यमातून सत्यात उतरवली जाईल की काय हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झालंय. तर मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल सचिन नाईक, स्वतः टीमचे कर्णधार. येणारे 30 बॉल आणि 81 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झालाय. 29 बॉलमध्ये आता मात्र 80 धावा पूर्ण करायच्यात. लक्ष भरपूर मोठं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर ऑन साइडला स्ट्रोक केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळतील 6. षटकार. तर चेंडूची पूर्तता करा. षटकार देखील आला. धावफलकाची गती वाढली आणि 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सचिन नाईक आडव्या बॅटने स्ट्रोक केलं. फटका तर जरूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर दीपक ठाकूर, मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचा हा चिता. कारण ज्यावेळेस दीपक ठाकूर क्षेत्ररक्षणासाठी असतो ना त्यावेळेस प्रत्येक बॉल हा मात्र जरूर त्याच्या माध्यमातून जज केला जातो. चांगले फिल्डिंग, अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट फिल्डर असे अनेक पुरस्कार या खेळाडूला मिळाले.
ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु चांगली कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर थोडीशी दिशा बदलवली. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय, वेगावर नियंत्रण. आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. एक सिंगल, 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रुपेश पाहायला मिळतोय. अजिंक्यने एक सिंगल पूर्ण केली, कारण आतापर्यंत फलंदाज रुपेशने एक षटकार लगावला. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. खोलर पद्धतीचा हा बॉल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन. दौलत न्यारी पर फसली हाय तू सोन्यावानी भान फिरमाच्या लाटेवरी संग येशील का तू मंगले दारी गाची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी गाची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी गाची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी गाची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते सूरजजी म्हात्रे साहेब, आपलं देखील सरसे स्वागत, वेलकम. समीकरण येणारे 24 बॉल आणि 70 धावांची गरज अजूनही आहे. 71 धावांची गरज अजूनही आहे. धीरजचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, परंतु रन मिळतील 6. हा येतोय षटकार. दुसरा दिवस आणि पहिल्या फेरीतील अंतिम लढत. 103 षटकार आतापर्यंत झालेत एकंदरीत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर, परंतु रन किती मिळतील? यस, इट इज अ सिक्सर हा षटकार. पाहायला मिळतात. 22 बॉल मध्ये आता मात्र 49 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 22 चेंडू आणि 59 रन. 22 बॉल मध्ये 59. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर थोडासा फंबल झाला, त्याचा पुरेपूर फायदा मिळाला फलंदाजाला. भरपूर थोडासा वेळ त्याला मिळाला. एकवीस बॉल मध्ये अजूनही 58 धावा. 21 बॉल आणि 58 रन अजून पूर्ण करायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर देखील कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. अप्रतिम दर्जाची स्किल वापरली स्ट्रोक खेळत असताना. हा चौकार.
रनवर 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 28 लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग थोडंसं फसलं. नवीन फलंदाज बाबू कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. दिविशा ऐरोली टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या मोमेंटला मात्र ॲड होईल 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. दीपक ठाकूरच्या हातातून झेल सुटणं होईल कठीण. फलंदाज क्रमांक 3 देखील होतोय बाद.
नवीन फलंदाज राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टिपला हा झेल आणि आणखीन एक फलंदाज गमावलाय. थँक्यू. सुमधुर संगीताची धून आपण ऐकतोय डीजे मास्टर रोशन यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अभिषेक ऑन हॅट्रिक वर आहे. भावेश आकुड पद्धतीचा हा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. तेरा बॉल मध्ये अजूनही 50 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर आक्रमण केलंय. फटका तर जरूर चांगला आहे परंतु प्रयत्न चांगला केला होता परंतु रन मिळतील 6 आणि याच्या साह्याने येस. थँक्यू. शेवटचे 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 44 रन. प्रति ओव्हरमध्ये 22 धावा पूर्ण कराव्या लागतील. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. रनआउटची संधी परंतु या क्षणाला जरी डायरेक्ट हिट केला असता तरी बॅकअपसाठी फिल्डर होते. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या दिशेने बसुराज पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर होता परंतु दिशा भरकटली. यस, इट इज अ वाईट. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वाची असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ चेंडू आणि 43 रनची गरज अजूनही आहे. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल. 8 बॉलमध्ये आता मात्र 43 रन. का मॅच मध्ये रंगत निर्माण केली मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने. असं वाटलं होतं प्रेक्षकांना की लो स्कोरिंग मॅच होईल परंतु सर्वाधिक उच्चांक आतापर्यंत गाठला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटचा अंतिम बॉल. आतापर्यंत 11 बॉल रिलीज केलेत. या बॉलरने 19 रन आतापर्यंत धीरजने खर्च केल्यात 11 बॉल मध्ये. शेवटचा बॉल फटका चांगला आहे.
चेंडू जाईल सरळ 6 रनसाठी. हा येतोय षटकार. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 37 रनची गरज. एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर पडला आणि त्यावर जर एखादा षटकार आला, गोलंदाजीच्या मार्कवर दीपक ठाकूर. 6 बॉल आणि 37 रनची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अभिषेक. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि बोनखोडे टीमचं कॅप्टन आपण देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये या. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमकतेचं रूप मात्र जरूर धारण केलं. झेल खाली कामेश नाईक तैनात होता. झेल सुटणं होईल कठीण आणि आणखीन एक फलंदाज गमावलाय. च्या दिशेने फटका खेळलाय. झेल सुटणं होईल कठीण आणि आतापर्यंत सलग बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केलेत दीपक ठाकूरने. ऑन हॅट्रिक वर आहे. अप्रतिम आणि या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक. एकदा जोरदार टाच झाला पाहिजे दीपक ठाकूर साठी. राज पाटीलने टिपला हा झेल आणि बसुराज पाटील यांचे जे छोटे बंधू आहेत राज पाटील आणि आज मात्र खऱ्या अर्थाने दर्जाची गोलंदाजी दीपक ठाकूरच्या माध्यमातून या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक त्यांनी संपादित केली. प्रवीण पाटीलने टिपला हा झेल. बसवराज पाटील यांचे छोटे बंधू. नवीन फलंदाज बंटी लॉफ्ट केलाय परंतु हा षटकार येतोय. या ठिकाणी पूर्ण होते आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. समोरच्या दिशेने फटका खेळलाय धीरज येईल आणि सामना जिंकलाय मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने. हार्डलक टीम दिवेश 11 ऐरोली. चला मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचे कॅप्टन सचिन दादा पण त्वरित या टॉस साठी 4 ओव्हरची मॅच असेल
आणि या सामन्याचा हिरो ज्याने अफलातून बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, कामेश नाईक. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला ज्या फलंदाजांनी सावरल्या 10 बॉलमध्ये 33 रनची एक बहारदार इनिंग ज्याने पेश केली, तर कामेश नाईक आपण या.